नमस्कार, मी संजय मोरे न्यूज क्यूआरटीमध्ये सर्वांचे स्वागत करतो। कल आज और कल या निर्भया क्यूआरटी युवा व महिला चालक कम वाहक यांच्या लढ्याची प्रेरणादायी गाथा। ITF कार्यशाळेत भविष्यासाठी नव्या दिशांचा शोध। पुण्यात कल आज और कल या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय वाहतूक महासंघ ITF आणि महाराष्ट्र एसटी कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। या कार्यशाळेत महिला चालक कम वाहक, निर्भया आणि क्यूआरटी सदस्यांनी आपल्या भूतकाळातील लढ्याचा आणि वर्तमानातील यशस्वी वाटचालीचा आढावा घेत भविष्यातील आव्हानांसाठी नव्या दिशा ठरवल्या। पुण्यात दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या या कार्यशाळेत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या महिला चालक कम वाहक, निर्भया आणि क्यूआरटी सदस्यांनी सहभाग घेतला। या तीन घटकांच्या संघर्षमय प्रवासावर, त्यांना संघटनेने दिलेल्या आधारावर आणि आज निर्माण झालेल्या आत्मविश्वासपूर्ण स्थितीवर सखोल चर्चा करण्यात आली। ग्रुप ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून सहभागी महिलांनी भूतकाळातील त्यांच्या अनुभवांचे वाटप केले आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवाव्यात यावर विचार मंथन केले। महिला चालक कम वाहकांनी या चर्चेतून काही ठोस मागण्या आणि सूचना मांडल्या, ज्या 31 ऑक्टोबर रोजी झालेल्या ITF प्रतिनिधी आणि महामंडळ व्यवस्थापनासोबतच्या बैठकीत सादर करण्यात आल्या। संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि जनरल सेक्रेटरी हनुमंतराव ताटे यांनी महिला चालक कम वाहकांच्या प्रश्नांना प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले। तसेच निर्भया आणि क्यूआरटी चळवळीला अधिक बळकटी देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितले। या कार्यशाळेला ITFच्या महिला विभागाच्या प्रमुख क्लेअर क्लार्क आणि नेहा प्रकाश यांनी लंडनहून विशेष उपस्थिती लावली। त्यांनी महिला प्रतिनिधींशी थेट संवाद साधून त्यांच्या अनुभवांविषयी जाणून घेतले आणि त्यांच्या लढ्याचे कौतुक केले। या कार्यशाळेचे प्रभावी नियोजन आणि आयोजन राज्य महिला संघटक सचिव शीला नाईकवडे यांनी पुणे विभाग प्रमुख निर्भया, अश्विनी चिंचोरे, ज्योती यादव आणि वैशाली कदम यांच्या सहकार्याने केले। या कार्यशाळेनंतर दिनांक 31 ऑक्टोबर रोजी प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत महिला चालक कम वाहकांच्या प्रश्नांवर प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला। महिलांच्या दैनंदिन कामकाजातील अडचणींवर तोडगा काढण्यासाठी लवकरच विशेष बैठक आयोजित करण्याचे आश्वासन यावेळी मान्य उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी दिले। प्रशासनासोबत झालेल्या या बैठकीत मान्य जनरल सेक्रेटरी हनुमंतराव ताटे, राज्य महिला संघटक सचिव शीला नाईकवडे, ITFच्या महिला प्रमुख क्लेअर क्लार्क आणि नेहा प्रकाश यांनी सहभाग नोंदवला। शीला नाईकवडे यांनी सांगितले की अशा प्रशिक्षण शिबिरांमुळे तळागाळातील महिला कामगारांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांचा संवाद थेट निर्णय प्रक्रियेत येतो। भविष्यात डेपो पातळीवरील प्रतिनिधींसाठी अशा आणखी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येईल। कालच्या लढ्यातून शिकून आजच्या आत्मविश्वासाने उद्याचा मार्ग घडवूया या निर्धाराने संपन्न झालेली ही कार्यशाळा महाराष्ट्र एसटी महिला चालक कम वाहकांच्या सशक्त प्रवासाचा एक नवीन अध्याय ठरली। पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह क्यूआरटी या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर। महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्यूआरटी हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका। धन्यवाद।